स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. हॅलो तुमचं आमचं नातं काय? जय भवानी जय शिवराय. आता दातांच्या दुखण्याचं टेन्शन सोडा. विटा शहरात प्रथमच कॉस्मेटिक ट्रीटमेंटसह वेदनारहित उपचारांचा सुरू झालाय दातांचा दवाखाना. गुरुकृपा डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर. डॉक्टर ओंकार विलास चव्हाण, डेंटल सर्जन, फेलोशिप इन कॉस्मेटिक अँड जनरल डेंटिस्ट्री. आमचा पत्ता गुरुकृपा मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक, हॉटेल महादेव समोर, कराड रोड, विटा. आदरणीय मनोज जरांगे पाटील साहेबांनी जे आंदोलन केले 6 महिने वर्षभर चालू केलं, खूप मोठं यश त्या ठिकाणी आलेलं आहे. आणि मागच्या वेळेला ज्यांनी पहिल्यांदा ज्याला उपोषण केलं होतं त्यावेळेला कुणबी दाखले शोधण्यासाठी शासनाला सर्वतोपरी प्रयत्न केले आणि जवळपास 50-54 लाख दाखले कुणबी समाजाच्या त्यावेळेला आपल्या महाराष्ट्रामध्ये मिळाले होते. आणि त्याच्यानंतर ज्या मागण्या होत्या त्या मागण्यासाठी मुंबईपर्यंत कूच करण्याचा प्रयत्न आदरणीय जरांगे पाटील साहेबांनी केला होता आणि त्याला खूप मोठं यश आज या ठिकाणी मिळते. आणि काल ज्या मागण्या 3 मोठ्या प्रमुख होत्या ते सगळे सोयऱ्यांना आरक्षण द्यावं ह्यासाठी असेल किंवा मराठी मुलांचं जे शैक्षणिक नुकसान होत होतं त्या सगळ्या शैक्षणिक नुकसानाचा फायदा व्हावा. KG ते PG सगळ्यांना त्या ठिकाणी जोपर्यंत कोर्टात आरक्षण होत नाही तोपर्यंत शिक्षण मोफत व्हावं मागणी मान्य केली. गुन्हे मागे घ्यायला त्या ठिकाणी मान्य केली. आणि निश्चितपणे मराठा समाजाला त्या ठिकाणी खूप मोठं यश आदरणीय जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे त्या ठिकाणी आले. आम्ही सकल मराठा समाजाच्या वतीनं जरांगे पाटील साहेबांच्या ठिकाणी खूप मोठं अभिनंदन करतो. शासनाचं सुद्धा अभिनंदन करतो की त्यांनी चांगला निर्णय घेतला आणि त्या आमच्या मराठा समाजाच्या मागण्या होत्या निश्चितपणे त्या मागण्यांना त्यांनी खूप मोठं पाठिंबा आम्हाला या ठिकाणी आदरणीय जरांगे पाटील साहेबांना आणि सकल मराठा समाजाला आम्हाला या ठिकाणी खूप मोठं यश आले. यासाठी त्यांनी प्रयत्न केले. सगळ्या महाराष्ट्राभर त्या ठिकाणी त्या सगळ्यांच्या वतीनं आज सगळे नेते मंडळी असतील सगळे नेते मंडळी एकत्र त्या ठिकाणी या मराठा समाजासाठी प्रयत्न करत होते. ज्या या विटा शहरातून खानापूर तालुक्यातून ज्या मराठा समाजाच्या लोकांनी या ठिकाणी प्रयत्न केले. काही लोक मुंबईपर्यंत गेली, काही लोक जे मुंबईपर्यंत गेले जाण्याची राहण्याची व्यवस्था सकल मराठा समाजात केली. सगळ्यांच्या या ठिकाणी प्रचंड कष्ट आहे. त्या कष्ट केलेल्या सगळ्या लोकांचं आम्ही सगळे मनापासून या ठिकाणी आभार मानतो. जरांगे पाटील साहेबांना आभार मानतो. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री त्यांचा आभार मानतो की ह्या सर्वांनी प्रयत्न करून आम्हाला खऱ्या अर्थानं न्याय देण्याचा प्रयत्न केला. येत्या भविष्य काळामध्ये ही आरक्षण निश्चितपणे शैक्षणिक आणि नोकरी ह्या विषयामध्ये खूप मोठं यश या मराठा समाजाला जे गरजेचं होतं. कारण तलाठीच्या परीक्षा मी आज सकाळी व्यायाम करताना एक मुलगा मला भेटला होता. त्याला इतर समाजापेक्षा 50 मार्क जास्त आहे पण तो मुलगा मराठा असल्यामुळे बाहेर पडला. त्यातून हे अन्याय होतो तो अन्याय थांबवण्याचं काम निश्चितपणे या आरक्षणाच्या माध्यमातून पूर्ण होईल. आम्ही सर्वांच्या वतीनं मनापासून या सर्वांचा आभार मानतो. पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली जो सकल मराठा समाजानं मुंबईमध्ये आझाद मैदानात मोर्चा काढायचं ठरवलं होतं त्यासाठी आपल्या तालुक्यातून जे लोक त्या मोर्चासाठी गेले होते आता ते सर्व विजयी होऊनच आपण माघारी येणार आहे. आणि त्या लोकांची एक विजय मिरवणूक आपण संध्याकाळी 5 वाजता किंवा त्यांचं टायमिंग जे होईल ते 6 वाजता आपण त्यांचं विजय मिरवणूक काढायची आहे. त्यावेळी मी आपल्या माध्यमातून सर्व तालुक्यातील सर्व मराठा बांधवांना विनंती करतो की आपण सर्वजणांनी त्या विजय मिरवणुकीसाठी संध्याकाळी 6 वाजता निवडी नाक्यात उपस्थित राहायचं आहे.
घेतला मराठा समाज एकत्र आल्यानंतर काय होतंय त्याचा प्रत्यक्ष डोळ्याने अनुभव घेतलेला एक मी मराठा आंदोलक आहे. मी ज्या वेळेला रात्र पनवेल ते टी लाईन या 4 किलोमीटरच्या अंतरामध्ये काढले, नवी मुंबईतल्या सर्व मराठ्यांचं मी प्रामाणिकपणे आभार व्यक्त करतो. तुम्ही जी साथ दिली, तुम्ही जी आमची व्यवस्था केली त्याबद्दल तुमचे आभार. तसेच आम्हाला पूर्ण खात्री होती, कारण रात्रभर ज्या पद्धतीने मी मागेच म्हटलं 10 मिनिटात कमीत कमी 1000 वाहने त्या हायवेने जात होते. विदर्भ मराठवाड्यातून आलेले ट्रक आयसर भरून जात होते. आम्हाला पूर्ण खात्री होती की एवढी मोठी संख्या मुंबई पेलू शकणार नाही आणि सरकार आपल्या बाजूने त्वरित निर्णय घेईल ही खात्री बाळगून. आणि एक लक्षात घ्या, आदरणीय एखादं नेतृत्व जर विश्वासू सापडले तर आपण इतिहास घडवू शकतो. हे मनोज जरांगे दादा पाटील यांच्या माध्यमातून आपण डोळ्याने पाहिलेले आहे. खानापूर तालुक्यातील व गडेगाव आसपासच्या सर्व जिल्ह्यातील ज्या मराठा बांधव भगिनी आणि सर्व समाजातील ज्यांनी आम्हाला आंदोलनासाठी आणि सहकार्य केले त्या सर्वांचे खानापूर तालुका मराठा समन्वय समितीतर्फे आभार. मराठा आरक्षणाच्या लढाई दरम्यान मनोज जरांगे पाटील हा अतिशय प्रामाणिक नेता महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला सापडलेला आहे. हे मराठा समाजाला एवढं प्रामाणिक नेतृत्व आजपर्यंत कधी मिळालं नव्हतं. हा मराठ्यांचा लढा आजचा नाही, तो गेल्या अनेक दिवसापासून अगदी शालिनीताई पाटील असल्यापासून वसंतदादा असल्यापासून हा लढा होता. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.